माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे 81व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3:30 वाजता पुण्यातल्या नवी पेठ इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव पुण्याच्या एरंडवणे येथील कलमाडी हाऊस येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. सुरेश कलमाडी हे काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते, पण भारतीय क्रीडा क्षेत्राचे प्रशासक म्हणून त्यांची ओळख मोठी होती. 1995-96 मध्ये ते नरसिंहराव सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यांच्या वेबसाईटनुसार त्यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून रेल्वे बजेट देखील सादर केले होते. पुण्यात राहणाऱ्या कलमाडी यांनी 1960च्या दशकात राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच NDAमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर भारतीय वायुसेनेत पायलट म्हणून ते भरती झाले. त्यांनी 6 वर्ष वायुसेवेत सेवा दिली आणि 1974 पर्यंत 2 वर्ष NDAमध्ये प्रशिक्षक होते. 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातही त्यांनी भाग घेतला होता. संजय गांधी यांनी त्यांना राजकारणात आणले. त्यावेळी ते पुण्यात फास्ट फूड आउटलेट चालवत होते. त्यांनी काही काळ महाराष्ट्र युवा काँग्रेसचे नेतृत्व केले आणि 1982 मध्ये ते राज्यसभा सदस्य झाले. 1996 मध्ये कलमाडी भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष बनले आणि सलग 2-4 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची बिनविरोध निवड झाली. मात्र कॉमनवेल्थ गेम्समधील घोटाळ्यामुळे त्यांचे नाव वादात आले. त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले आणि CBIने त्यांच्या घरावर छापाही मारला होता. मात्र गेल्या वर्षी पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली होती.